काल मुरबाड तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा मोरोशी येथे राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी भेट दिली. मोरोशी आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेतली होती. त्या अनुषंगाने आश्रमशाळेस प्रत्यक्ष भेट देऊन प्रशासन आणि पोलिसांकडून सदर घटनेच्या चौकशीबाबत राज्य महिला आयोग अध्यक्षा चाकणकर यांनी आढावा घेतला. टोकावडे पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यानुसार पोलीस तपास सुरू असून अल्पवयीन आरोपी बाल सुधारगृहात अटकेत आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार पुढील चौकशी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. शासनाकडून आतापर्यंत झालेल्या प्राथमिक चौकशी अहवालानुसार सदर घटनेस आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद भोई मुलीच्या आरोग्य तपासणीबाबत दुर्लक्ष केल्याने स्त्री अधीक्षिका जयश्री वाघाडे यांना जबाबदार धरण्यात आले असून निलंबित करण्याबाबत तसेच अधीक्षक राजदीप पवार यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याकरिता अप्पर आयुक्त आदिवासी विकास यांना शिफारस सुद्धा करण्यात आली असल्याचे समजत आहे. मोरोशी घटनेच्या अधीक्षिका यांनी दिलेल्या विद्यार्थिनीच्या गोपनीय अहवालाबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी दिरंगाई केली असल्यास त्यांचीही चौकशी करण्यात यावी असे आदेश आदिवासी विकास आयुक्त यांना यावेळी राज्य महिला आयोग चाकणकर यांनी दिले. आश्रमशाळेत घडलेल्या या घटनेमुळे येथे दाखल विद्यार्थिनी मानसिक तणावाखाली सामोरे जात असतील तेव्हा या सर्व मुलींचे समुपदेशन व्हावे अशी सूचना प्रशासनाला यावेळी देण्यात आल्या आहेत. यावेळी मुलींच्या कुटुंबाचीही भेट घेत त्यांचे सांत्वन अध्यक्षा चाकणकर यांनी केले आहे. सखोल चौकशी होऊन त्यांना न्याय मिळेल यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत असे त्यांना पालकांना आश्वासित केले आहे. यावेळी आदिवासी विकास विभाग आयुक्त कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस उपअधीक्षक आणि तपास अधिकारी, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आणि सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. गौरव शेलार, युवा महाराष्ट्र, मुरबाड.